उबाळे सर, पवळे सरांसारखे शिक्षक लाभणं म्हणजे या शाळेचं आणि या गावचं वैभव आहे. आणि यांना गावाने पण हाताळले त्या पद्धतीनं आणि गावाला पण यांनी त्याची साथ दिलेली आहे. त्यामुळं चलबुर्गा गाववासियांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि जो उत्साह आणि जी उमेद या शिक्षकांमध्ये कशा पद्धतीने भरली आहे की किती काम करावं, शाळेसाठी किती वेळ द्यावा, यांच्याकडून शिकावं. मला खूप शिकायला मिळालेलं आहे की शाळेसाठी किती समर्पक भावनेनं विद्यार्थ्यांना कोणत्या तळमळीनं शिकवावं. यांना देहभान विसरून शिकवतात हे शिक्षक. आणि अशा प्रकारचे शिक्षक अविरत लाभत जावं आणि तुमचा सहवास येणाऱ्या काळामध्ये लावावं. मला खूप बोलावं वाटते, परंतु ती हिंमत होत नाही की तुम्ही या ठिकाणाहून कशा बदली करून जाणार आहात. हे आपण हीच करू शकत नाही की विचारसुद्धा करू शकत नाही. काल याद्या पडलेल्या आपल्या शाळेच्या बदलीच्या आणि अनावर होतं की कशा पद्धतीनं ह्या शाळेचा विकास केलेला आहे. खरंच मी आल्यानंतर या ठिकाणी पाहिलेलं होतं की अगदी ओसाड उजाळ माळरानावरची शाळा. अगोदरचे तुम्ही पहिली दुसरीला असतानाचे बघा फोटो कसे होते. परंतु शिक्षक काय करू शकतो. शिक्षकाच्या दोन्ही हातामध्ये निर्माण आणि विध्वंससुद्धा असतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे ही चलबुर्गा शाळा आहे. या ठिकाणी काय निर्माण केलेलं आहे. छोटंसं रोपटं नसताना अगदी उजाळ माळरान असताना मेहनत घेऊन कशा प्रकारचं नंदनवन फुलवलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. हे नंदनवन केवळ शाळेच्या समोर ग्राउंडवर नाही, तर तुम्ही आम्ही बसलेले जे चिमुकले आहेत माझ्यासमोर, यांच्यामध्ये अभ्यास गळी उतरवण्याचं काम, त्यांना प्रगत करण्याचं काम अहोरात्र हे शिक्षक केलेले आहेत. आपल्या शाळेमध्ये मधली सुट्टीच नाही. शालेय पोषण आहार घेतला की सर्व विद्यार्थी गटामध्ये बसतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे गट करून त्यांना अभ्यास दिला घेते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम करून कशा प्रकारे विद्यार्थ्याचा विकास केला पाहिजे हे यांच्याकडून शिकायला मिळालं. मला वाटत होतं की आणखी काही काळ तुमच्यासोबत घालवावा, आणखी ह्या शाळेचा विकास करावा, विद्यार्थी प्रगती करावी. परंतु कसं आहे, प्रशासनाचे बांधील आहेत आपण सर्वजण. प्रशासनाच्या एका नियमापुढे आपल्याला झुकावंच लागतं. आणि कुठेतरी माझ्या मनात सुद्धा एक खंत आहे की भरपूर शाळेमधून बदली करून मी इथं आलेलो, परंतु तुमच्यासारख्या शिक्षकाकडून मला खूप काही शिकण्यासारखं एक शिदोरी मिळालेली आहे मला. आणि ही शिदोरी मला आयुष्यभर पुरणारी आहे. असंच तुम्ही जरी बदली करून गेलो तरी तुमचा सहवास आम्हाला इथून पुढे राहावा अशी मी या स्वातंत्र्य दिनी खास करून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्याकडून काही तुमच्यासोबत वावरताना वर्ष दीड वर्षामध्ये काही जरी चुकलं, माझ्याकडून अनावधानानं चूक झाली असेल तर लहान भाऊ मोठा भाऊ समजून मला माफ करावं. कारण तुमच्या एवढा तुमच्या पातळीचा मी नाही. मी एक छोटा आहे, तुमच्यापेक्षा लहान आहे. चुकून हुकून माझ्याकडून आपलं काही मन दुखावलं गेलं असेल या दीड दोन वर्षामध्ये, ते मोठ्या मनानं मला माफ करावं. आणि मला इथून पुढे मार्गदर्शन करण्यासाठी मला वचन द्यावं की कुठेही गेलं तरी मला मार्गदर्शन तुमचं राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि माझे वाढत चाललेलं 2 शब्द जय हिंद जय भारत.